काय झालं? किती उशीर झालाय? चेहरा का पडलाय? काय सांगू, मी लय खुश होतो मगाशी. का? मला आता बाळ पण झोपले आणि मस्त बाहेर काहीतरी चायनीज खाऊ, डोक्यात काय काय लय पदार्थ दिसले मला. हो, आजचा दिवस तरी चान्स आहे जाऊन बाहेर खाऊ असं वाटलं, पण आहे ना बायकोने डायरेक्ट चपाती भाजी खाल्लं, त्यामुळे आहे ना मला चान्सच राहिला ना बाहेर जाऊन. आता मी कुठल्या तोंडाने म्हणणार आहे आता चल काहीतरी खाऊ. बरोबर चंगट असावं बायकोनी, एवढी बी नसावं. त्यामुळे आता गवेगळ्या चपाती भाजी खाऊन आता निघालोय. काय सगळा प्लॅन माझा फ्लॉप घातला बरं का तू. मग खाऊ शकता अजून पण तुम्ही. काय मला तोंड तर पाहिजे. मला खाऊ वाटत मला भूक लागली, मला ती पण 2 चपात्या खाऊ घातली. काय सांगा आता. मग मी जेवले का नाही? तू पण खाल्लीस की, मुद्दा पण खाल्लीस तू. मी बाहेर खात असते आणि तुम्हाला देत नसते तर म्हणावं ना. म्हणूनच की हीच खरी मज्जा आहे की स्वतः खायचं म्हणजे बरोबर. पुढचं मागत नाही. मग घरचं जेवण चांगलं का बाहेरचं? घरचंच खायचं, घरचंच खायचं. काहीच नाही बाहेरचं खायचं. चला पाणीपुरी खाऊ. मंचुरियन खायचं नाही, कधी चिकन 65 खायचं नाही, कधीच काय काय की नाही. घरचंच खायचं. चला मग खाऊ घालते. चला खाऊ घालते. बाई छान झाली आजची. नाकाला पण लागते. नको मला आता इच्छाच मी कधीच बाहेर म्हणणार नाही काहीतरी खाऊ आणि खाऊ घाल म्हणणार. लोकांच्यात असं असते बरं का की नवरा म्हणतोय अगं जेवण करून चल, पैसे जास्त खर्च होतात. आमच्यात असं आहे की नवरा म्हणतोय आमचा नाही बाहेर काहीतरी खाऊ, आज बाहेरचा नाश्ता आणू, आज बाहेरचं खायला जाऊ. आणि आमच्यात उलटा रोल आहे. मला सगळं म्हणावं नाही हो आपण घरचं खाऊया, घरचं हेल्दी आहे. नाहीतर मग पगार तर असं महिन्या अखेर पुरत नाही. कोण कोण रिलेट करते ते सांगा. जे काय आता मी क्लास 3 मध्ये येतोय, क्लास 2 कुणी काय असेल समजा किती पगार असेल तर महिना अखेर आहे ना काही शिल्लक राहत नाही, बायकोकडेच पैसे मागावे लागतात. आई किती मला त्रासली. हो आता महिना अखेर चालू आहे. तुम्ही महिना पहिले 15 दिवस भांडा, पण शेवटच्या 15 दिवस भांड बिलकुल करायचे नाही, तर पैसे मिळत नाही. आणि शेवटचा एवढं गोड बोलायचं, बायको एक नंबर आपली, काय काय थापा मारायच्या, पैसे त्याच्या